ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाशिक शहरामध्ये पालिका प्रशासन अस्तित्वात आहे की नाही असा संतप्त सवाल सध्या नाशिककर उपस्थित करतायत आणि त्याचं कारण म्हणजे नाशिक शहरामधल्या रस्त्यांची झालेली चाळण। शहरामधल्या रस्त्यांना खड्ड्यांनी अक्षरशः ग्रासलेलं आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते नाशिकच्या संपूर्ण शहरभर बघायला मिळत आहेत। एकीकडे पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवले जात नाही आहेत, तर दुसरीकडे या खड्ड्यांमुळे जी वाहतूक कोंडी होती आहे ती सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन देखील रस्त्यावर नाही आहे। पर्यायानं नाशिककरांना अपघातात आपला जीव गमवावा लागतोय। अनेक नाशिककरांना पाठीचे आणि मानेचे त्रास या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे आता नाशिककर भलतेच संतप्त झालेले आहेत। ज्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहर दत्तक घेतो असं काही वर्षांपूर्वी विधान केलं होतं, ते मुख्यमंत्री नाशिककडे लक्ष देणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। आपल्यासोबत या परिसरातले रहिवासी आहेत जे दररोज या संपूर्ण खड्ड्यातल्या रस्त्यांमधून प्रवास करतात। लखनजी, काय नेमकी परिस्थिती या सगळ्या रस्त्यांची? ब वर्ग महानगरपालिका असलेले नाशिक महानगरपालिका पुणे, मुंबई, ठाणे नंतर नाशिक, ज्याची गणना मेट्रो सिटीमध्ये होते, ज्या शहरामध्ये कुंभमेळा होणार आहे आणि ज्याला मेट्रो सिटी करण्याचं स्वप्न हे दिवास्वप्न हे लोक दाखवत आहे, अशा नाशिक शहरामध्ये जो मुंबईला आणि त्र्यंबकेश्वरला जोडणारा हा मुख्य रस्ता, यामध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। मी तर म्हणतो डांबरच चोरीला गेलेला आहे। मग जर समजा प्रशासनाचे याकडे लक्ष नसेल तर प्रशासन काय झोपा काढत आहेत का? जर तुम्हाला प्रशासनाकडे आम्ही किती वेळेला गेलो, पाठपुरावा केला रस्त्यांबद्दल, पण प्रशासनाचं असं म्हणणं असतं की आम्हाला वर्क ऑर्डर काढता येत नाही, आम्हाला निधी मिळत नाही। मग जर तुम्हाला निधी मिळत नाही, वर्क ऑर्डर करता येत नसेल तर तुम्ही खुर्च्या खाली करा, दुसऱ्या लोकांना संधी द्या त्या ठिकाणी। ज्याप्रमाणे नाशिक महानगरपालिकेमध्ये अंबड MIDC, सातपूर MIDC लगतचा हा रस्ता आहे आणि सगळ्यात जास्त महसूल जो राज्य सरकारला असेल किंवा महापालिकेला असेल या भागातून जात असेल आणि जर ह्याच रस्त्यांवरती लोकांची रस्त्याची दुर्दशा अशी जर झालेली असेल तर मग याला जबाबदार कोण? पण नाशिक महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती, शहरामध्ये 3 आमदार आहेत भाजपचे, असं असताना प्रशासनावर वचक नाही असं दिसतंय। बिलकुल नाही आहे, कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रशासन सुस्त झालेलं आहे। तुम्ही कधीही जा, त्यांच्या जागेवर अधिकारी मिळणार नाही। अधिकाऱ्यांना जर आपण सांगितलं तर ते आपल्याला प्रशासकीय कारण देणार, आता इलेक्शन लागणार आहे, आचारसंहिता होणार आहे किंवा काहीतरी कारणं देऊन, तत्सम कारणं देऊन, का करून घेऊ, बघून घेऊ, असे तत्सम उत्तर देऊन आलेल्या अधिकाऱ्यांना, जे लोक त्या ठिकाणी तक्रार द्यायला आले त्या लोकांना तिथून काढून देण्याचं काम फक्त हे प्रशासन करत आहे। परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही वेळोवेळी आंदोलन छेडण्यात आलेले आणि यापुढेही फक्त इशारा देत नाही आहे, तर या ठिकाणी आम्ही रस्त्यावर झोपून मग येऊ द्या आमच्या अंगावर गाड्या। जर या रस्त्याची सुधारणा जर व्यवस्थित झाली नाही तर येत्या काळामध्ये भविष्यामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही जनआंदोलन उभारू। काय नेमकी अडचण आहे ज्यावेळेला इथनं लोक प्रवास करतायत, काय त्रास होतोय नेमका? सर्वप्रथम मी या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो। या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं वारंवार निवेदन देऊन पण या महापालिकेचा कारभार असा ढिल्ला आहे आणि या ठिकाणी जे कोल्हे साहेब आहे त्या कोल्हे साहेबांना आम्ही वारंवार विनंती केलेली आहे, त्यांना आम्ही निवेदन पण दिलेले, पण ते कोल्हे साहेब कुठल्या प्रकारे ते गेंड्याच्या कातडीचे ते कुठे आम्हाला सापडत नाही आणि आम्ही जर फोन केले तर आमचे नंबर त्यांनी ब्लॅकलिस्ट पण टाकले। या ठिकाणी आम्ही आपले स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील, यांना पण सांगितलं आहे का अंबड लिंक रोड या भागातनं एक मोठ्या प्रमाणात महसूल येतोय, तरी या भागात ज्या पद्धतीनं खड्डे पडले त्या खड्ड्यांना तुम्ही पॅच मारले पाहिजे। या ठिकाणी मला एक असं जाणवतं आहे, जेव्हा या भागात मंत्री संत्री येतात त्या भागात कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं पॅच मारले जातात, पण त्या टायला सामान्य नागरिक ज्याला मला एवढा मोठा महसूल भरतो पण नागरिकांची कुठली सोय होते, पूर्णपणे गैरसोय आहे। यापुढे मी या सरकारचा या शासनाचा मी जाहीर निषेध करतो। ज्या पद्धतीनं संपूर्ण शहरात खड्डे बघायला मिळत आहेत, या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात आहेत, पोलीस देखील दिसत नाही आहेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी। नाशिक शहराला कोणी वालीच राहिलेलं नाही असं म्हटलं तर हरकत नाही, कारण परिस्थिती संपूर्ण नाशिक शहरामध्ये इतकी बिकट झालेली आहे की रस्त्याची पूर्ण अक्षरशः चाळण झालेली आहे। मोटरसायकल चालवणं कठीण झालेलं आहे, मोठी गाडी चालवणं कठीण झालेलं आहे, तर करायचं काय? मुख्यमंत्री म्हणतात मी हे नाशिक शहर दत्तक घेतलेलं होतं, आता त्यांचा 110चा नारा आहे, तर हे बघा ना, त्यांना जर पुढचं भवितव्य असं काम केलं पाहिजे ना। अतिशय बिकट परिस्थिती आणि खूप गंभीर समस्या झालेली आहे नाशिक शहरातली पूर्ण जनता संपूर्ण वैतागलेली आहे। नाशिक शहराची संपूर्ण जनता वैतागलेली आहेत। हे प्रातिनिधिक आपल्या समोर आलेले लोक आहेत की ज्यांनी अत्यंत संतप्त अशा भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत। संपूर्ण शहरात खड्डे झालेले आहेत, खड्ड्यांमुळे नाशिककर अक्षरशः वैतागलेले आहेत, हैराण झालेले आहेत। दुसरीकडे याच खड्ड्यांमुळे शहरात जागोजागी ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि हे ट्रॅफिक जाम काढण्यासाठी पोलीस अधिकारी देखील नाही आहेत। त्यामुळे हे काका म्हटल्याप्रमाणे नाशिककरांना आता वाऱ्यावर सोडलंय का, नाशिककरांना कोणी वाली राहिला नाही का, असा संतप्त सवाल आता नाशिककर जनता उपस्थित करते आहे। ज्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक
दत्तक घेण्याचं विधान काही वर्षांपूर्वी केलं होतं, त्या मुख्यमंत्र्यांनी तरी सर्वसामान्य नाशिककरांची ही भावना आता लक्षात घ्यावी आणि तातडीनं काम करावं, अन्यथा येणाऱ्या काळात जनता निवडणुकीच्या वेळेला सत्ताधाऱ्यांना याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.